3.1 मधील पहिला प्रश्न पहा. सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचे आणि वहीमध्ये आकृती आणि दिलेली सर्व प्रश्न लिहून घ्यायची आहेत. मी फक्त इथं वाचणार आहे आणि उत्तर आपण सोडवणार आहोत. तर प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेमी. तर आपल्याला माहिती आहे त्रिज्या म्हणजे काय असते, केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू. पुढे काय म्हटले बघा, रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये छेदते, हे स्पर्श करते म्हटले. म्हणजे ए हा स्पर्श बिंदू आहे, स्पर्श करणारा बिंदू वर्तुळावर असतो. म्हणजे ह्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 6 सेमी, म्हणजे सी ए हे अंतर दिलेलं आहे 6. तर या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न काय म्हटलंय बघा, तर सर्वांनी पहिला प्रश्न लिहायचा आहे आणि मग त्याच्या खाली उत्तर लिहायचे. तर काय म्हटले बघा, कोन सी ए बी चे माप किती अंश आहे? सी ए बी तुम्ही सांगू शकता किती येतं. तर माप असेल तर आपण असं लिहितो, माप कोन सी ए बी हा किती असणार. ही त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका आहे, दोन्ही काय असतात, परस्परांना लंब असतात. म्हणजे किती येणार याचं माप, 90 अंश. ठीक आहे. आता याचं कारण लिहायचं आहे, का 90 अंश आहे ते. याचं कारण काय लिहिणार, कारण स्पर्शिकेचे प्रमेय. काय सांगतं स्पर्शिकेचा प्रमेय, स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. तर हे झालं पहिलं उत्तर. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, तर बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे. हा जो सी आहे ए बी पासून किती अंतरावर आहे. मग आपल्याला माहिती आहे एखादी रेषा आणि त्याच्या बाहेर जर एखादा बिंदू असेल, या बिंदूचं ह्या रेषेपर्यंतचं अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला ह्या बिंदूपासून या रेषेवर लंब काढावा लागतो. आणि हे लंब अंतर तसं बघायला गेलं तर ह्या बिंदूपासून ह्या रेषेचं अंतर काढायचं असेल तर असे अनेक आपण अंतर मोजू शकतो. मग नेमकं कुठलं मोजायचं, तर लंब अंतर काढायचं असतं. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याही बिंदूचं रेषेपासूनचं अंतर काढायचं असेल तर ते लंब अंतर आपल्याला घ्यावं लागतं. मग आता इथं या प्रश्नामध्ये काय म्हटले, सीचं ए बी पासूनचं अंतर किती आहे. मग लंब अंतर काढावं लागेल. इथं लंब तर आहेच, कारण त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना लंब आहेत. म्हणजे सी ए हे अंतर काढायचं आहे आपल्याला. किती दिले पहा त्यांनी, सी म्हणून तुम्ही असं शब्दात लिहिलं तरी चालेल, सी चे रेषा ए बी पासून अंतर आणि सी चे रेषा ए बी पासूनचे कसले अंतर घेणार आहे आपण, लंब अंतर घेणार आहे. आणि हे लंब अंतर म्हणजेच आकृतीवरून काय आहे, सी ए. आणि सी ए म्हणजेच किंमत किती आहे, 6 सेमी. कळतंय सगळ्यांना. जे अशा पद्धतीनं आपल्याला हे लिहिलं. आता याचं सुद्धा कारण लिहायचं आहे. काय लिहिणार याचं कारण, का सी एच घेतलं, कारण सी ए हा ए बीला लंब आहे. म्हणजे एखाद्या बिंदूचं रेषेपासूनचं जर अंतर काढायचं असेल तर ते कसं अंतर घ्यावं लागतं आपल्याला, लंब अंतर. इथं काय लिहिणार, म्हणून यालाही कारण हेच लिहू शकता किंवा असं लिहा, सॉरी याचं कारण सी ए हा लंब आहे कुणाला, ए बीला. म्हणजे सीचं ए बी पासूनचं अंतर, तर तो कुणाला लंब आहे, सी पासून काढलेला लंब ए बीला लंब काढलेला आहे. आणि हे अंतर आहे सी ए, किती दिलेलं आहे, 6. ठीक आहे. त्यानंतर तिसरा, त्याचं उत्तर बघा. तिसरा प्रश्न काय आहे, जर डिस्टन्स ए बी बरोबर 6 सेमी असेल, आपल्याला इथं दिलेलं आहे डिस्टन्स ए बी 6 सेमी दिलं आहे. तर डी म्हणजे कळतं डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर. तर ए बी हे अंतर दिलेलं आहे 6. बघा सी ए 6 आहे, तसं ए बी त्यांनी आत्ता इथं तिसऱ्या प्रश्नात उपप्रश्नात दिलंय की 6 सेमी आहे. विचारलंय काय, बी सी जोडूयात आपण, बी सी. तर हे बी सी अंतर आपल्याला विचारलेलं आहे तिसऱ्या उपप्रश्नात. मग काय तुम्हालाही कळतं कुठला त्रिकोण आहे तो, काटकोन त्रिकोण सी ए बी मध्ये. चला सांगा कुठला प्रमेय वापरणार,
कोण सांगते? तुम्हाला जर काही नाही कळालं, असं काटकोन दिसलं, तर हे सूत्र तरी लिहू शकता तुम्ही. एवढं तरी लिहायचंच आहे. कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, एवढं तर लिहायचंच. कळतंय? जिथं कुठं काटकोन त्रिकोण दिसेल, तुम्हाला जर काही लक्षात येत नसेल तर त्या ठिकाणी एवढं पायथागोरसचं प्रमेय म्हणून लिहायचंय. मग कर्ण किती आहे बघा, कर्ण काढायचंय. BC आहे, BC वर्ग बरोबर बाजू किती आहे, एक बाजू 6 आहे आणि दुसरी पण 6च आहे. पहा, सोडवा. 6चा वर्ग 36 अधिक 36, 36 अधिक 36 किती येतं, 72. म्हणजे BCचा वर्ग आला 72. आपल्याला BC काढायचंय. मग काय काढावं लागेल, वर्गमूळ काढून. मग वर्गमूळ जर काढलं तर काय मिळेल, BC बरोबर वर्गमुळात 72. या 72ची फोड होते का बघायचं. एक पूर्ण वर्ग संख्या आणि अपूर्ण वर्ग. पूर्ण वर्गाचा पाडा येतो सगळ्यांना, 1, 4, 9, 16, 25. याला पूर्ण वर्गाचा पाडा म्हणतात. सगळे पूर्ण वर्ग आहेत बघा. 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग, 4चा, 5चा, असं 6चा वर्ग काय येतो, 36. तर 72ची फोड आपण करतो. 36 दोन्ही 72 आणि 36चं वर्गमूळ जर काढलो आपण तर ते येतं 6. म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह जातं 36चं, कारण पूर्ण वर्ग आहे ती. आणि हा 2, याचं वर्गमूळ काढता येत नाही, ते वर्गमुळात तसंच राहील. म्हणजे BCची किंमत किती मिळाली आपल्याला, 6/2. बघा, आपण इथं सगळ्याचे उत्तर चौकटीत व्यवस्थित लिहूयात. हे पहिलं कोण विचारलं होतं. नंतर रेषा Cचं AB पासूनचं अंतर किती मिळालं आपल्याला, 6 सेमी. आणि आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले काय, BCची किंमत किती आली, 6/2 किंवा 6/2. तर याचं एकक लिहायला विसरायचं नाही, कारण प्रश्नामध्ये त्यांनी एकक दिलेलं आहे. काय दिले एकक, कशामध्ये मोजलेली आहेत अंतर, सेमी. ठीक आहे, हा तिसरा प्रश्न झाला. आणि आता चौथा प्रश्न काय आहे पहा. कोन ABCचे माप कुठे बघा, कोन ABC याचं माप किती अंश आहे आणि का, कोण सांगेल. बघा, जर आपण ह्या त्रिकोणाला इथं काढलो तर ही बाजू 6 आहे, ही बाजू 6 आहे आणि हा कोन 90 आहे. म्हणजे ह्या दोन बाजू काय झाल्या, एकरूप. मग एकरूप बाजूंसमोरील कोन सुद्धा काय असणार आहेत, एकरूपच असणार आहेत. आणि त्या कोनाला समजा मी X मानले. बघा, काय मानूयात आपण, कोन ABC बरोबर वरचा कोन कुठला आहे, कोन ACB बरोबर X मानू. तर हे चौथ्याचं उत्तर आहे. पहा, चौथा प्रश्न तुम्ही लिहायचं आहे, हे उत्तर लिहितोय आपण. ठीक आहे, तर हे दोन्ही कोन जर मी X मानले, आपल्याला माहिती हा कोन 90 आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये तिन्ही कोनांची बेरीज 180. मग पहिला कोन किती आहे, 90 अधिक x बरोबर 180 अंश. तुम्ही लिहू शकता त्रिकोणाचा गुणधर्म किंवा त्रिकोणाच्या कोनाचा गुणधर्म. मग 90 अधिक x किती येणार, 2x बरोबर 180 अंश. म्हणून 2x बरोबर 180. हा अधिक 90 तिकडे जाताना काय होणार, वजा. म्हणजे काय मिळतं बघा, 2x बरोबर 180 वजा 90. 180तून 90 गेले, किती राहतात, 90. आपल्याला x काढायचे, 90 भागिले, हा गुणिलेचा आहे, इथं भागिले होईल. भाग घाला, बेचा पाडा 9 येईपर्यंत. काय येणार, 2 चोक 8, बाकी उरली 1, 2 पंचे 10. म्हणजे x ची किंमत किती मिळाली, 45. आणि x म्हणजेच कुठला कोन आहे बघा, त्यांनी विचारलेला कोन ABC आहे. म्हणून कोन ABC बरोबर किती मिळालं, 45 अंश. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला एका आकृतीवरून 4 उपप्रश्न विचारले. तर ह्या 4ही उपप्रश्न सोपे होते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न पडतात. तर सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, प्रमेय. 3 प्रमेय बघितलं आपण. स्पर्शिकेचा प्रमेय म्हणजे काय, स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या
त्रिज्येला लंब असते. आणि दुसरा जो प्रमेय आपण ते दुसऱ्या उदाहरणात पाहणारच आहोत. ठीक आहे. तर मागच्या धड्यातला पायथागोरसचा प्रमेय असे प्रमेय वापरून आपण सोडवलेला आहे हा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय दिलाय पहा. आकृती मी काढले. प्रश्न वाचायचा प्रथम, म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की नेमकं काय करायचंय. प्रश्न काय आहे बघा. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून, तर वर्तुळाच्या बाह्य भागात आहे बघा आर, तर ह्या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड आहेत आणि हे वर्तुळाला अनुक्रमे एम आणि एन या बिंदूत स्पर्श करतात. आता इथं तुम्हाला काही माहिती दिलेली बघा. जर ओ आर बरोबर 10 सेमी, कुठे बघा ओ आर, तर हा ओ आर पूर्ण एवढा मोठा रेषाखंड, तर याची लांबी दिलेली आहे 10, त्रिज्या दिलेली आहे 5. आता त्रिज्या कळते आपल्याला. केंद्र आणि वर्तुळावरचा बिंदू हा स्पर्शिका खंड आहे. स्पर्शिका खंडाचं टोक आहे, म्हणजे हा पण किती असणार आहे 5 सेमी. आणि हा ओ एन सुद्धा किती असणार आहे 5 सेमी. कळते सगळ्यांना, कळते त्रिज्या, हे दिलेलं आहे आपल्याला. तर 3 आपल्याला गोष्टी विचारलेल्या आहेत बघा उत्तरामध्ये. परत 3 उपप्रश्न आहेत. तर पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर बघा. तर तुम्ही पहिला प्रश्न लिहिणार आहात आणि मग नंतर सगळी उत्तरं लिहिणार आहे. तर पहिल्याचं उत्तर काय आहे. प्रश्न वाचूयात. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. म्हणजे हा जो आर्यम आहे किंवा आर्यन आहे याची लांबी काढायची आपल्याला. कसं काढणार बघा. काही अंदाज येतो. तर आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर त्रिकोण ओ एम आर हा कसला त्रिकोण आहे बघा. आपल्याला माहिती आहे त्रिज्या ही कुणाला लंब असते, स्पर्शिकेला. जे ओ एम लंब कुणाला आहे, एम आरला. आणि असंच ओ एन हा एन आरला असणार आहे. ठीक आहे. मग ओ एम लंब एम आर याला कारण लिहावं लागेल आपल्याला. कारण काय, स्पर्शिकेचे प्रमेय. मग असं जर लंब असेल तर हा त्रिकोण ओ एम आर हा काटकोन त्रिकोण होतो. म्हणून काटकोन त्रिकोण ओ एम आर मध्ये 2 बाजू माहिती आहेत आपल्याला त्रिकोणाच्या. काटकोन त्रिकोणाच्या जर 2 बाजू आपल्याला माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते. कुठला प्रमेय वापरतो आपण, पायथागोरसचा प्रमेय. काय येतं मग कोण सांगेल. आता मला काय काढायचंय बघा. कर्ण काढायचे का बाजू काढायची आहे. तर आधी ते समजून घ्या. हा 90 अंशाचा कोन आहे. 90 अंशासमोर कुठली बाजू आहे सांगा. यमच्या समोर. आता ओ एम आर असेल तर यमच्या समोर कुठली बाजू येणार आहे, ओ आर. तर ती दिली, म्हणजे कर्ण दिलेला आहे तुम्हाला. एक बाजू दिली आहे, दुसरी बाजू काढायची. मग प्रमेय लिहा. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. मी डायरेक्ट लिहिले बघा. तर बाजू वर्ग किती आहे, नावं लिहिण्यापेक्षा आपण हेच लिहूयात. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग. बघा काटकोन त्रिकोण दिसला आपल्याला, काही कळे ना झालं, हे एवढं लिहायचंच आहे. याला अर्धा 1 मार्क असतो, तो मिळून जाईल. ठीक आहे. मग आता बाजू कोणकोणते आहेत बघा. एक बाजू आहे 5, तर इथं गडबड नाही करायची. हा त्रिकोण असा उलट आहे. मग इथे बघा काटकोन करणाऱ्या बाजू ओ एम आणि एम आर. एम आर काढायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे दुसरी बाजू काय येणार, एम आरचा वर्ग बरोबर कर्ण 90 अंशासमोर कुठली बाजू आहे, 10, त्याचा वर्ग. सोडवा मग. 5चा वर्ग 25 अधिक एम आरचा वर्ग बरोबर 10चा वर्ग किती येतो, 100. सोडूयात. आपल्याला एम आर वर्ग काढायचा आहे. मग 25ला पाठवा. अधिकचा तिकडे जाताना काय होणार आहे, अधिकचा उजव्या बाजूला जाताना वजा. सोडूयात. 100 वजा 25 माहिती आपल्याला किती येतं, 75. एम आरचा वर्ग आला. आपल्याला एम आर काढायचं आहे. मग काय म्हणणार, वर्गमूळ काढून. मग वर्गमूळ काढलं, याचं जर वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ आणि वर्ग लोप होतो, फक्त एम आर राहतं. आता 75चं वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. 75चं वर्गमूळ तर नाही निघत, परंतु 75ची फोड करू शकतो बघा आपण. एक पूर्ण वर्ग संख्या आणि अपूर्ण वर्ग. सांगता येते बरोबर आहे. 25 त्रिक 75. 25 हे पूर्ण वर्ग आहे आणि 3 हे अपूर्ण वर्ग आहे. मग 25
याचं वर्गमूळ जर म्हणजे वर्गमूळाच्या बाहेर आला 25 तर फक्त 5 येईल. 3चं निघत नाही वर्गमूळ, 3 वर्गमुळातच राहील. म्हणजे हा यमार किती मिळाला? 5 वर्गमुळात 3. आता त्यांनी एकक दिलेलं आहे पहा. आणि असं नाही म्हटलं की यमार काढा, यनार काढा असं म्हटलं नाही. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी विचारले. मग आपण काय लिहिणार? म्हणून स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर किंवा प्रत्येक लिहिला तरी चालेल. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर 5/3 सेमी. ठीक आहे. तर याला आपण चौकट करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर हे झालं आपलं पहिलं उत्तर. त्यानंतर दुसरा आता प्रश्न काय विचारले बघा आपल्याला की कोन MRO चे माप किती? कुठे आहे बघा आता कोन MRO. MRO असा त्रिकोण आहे. हा 90 दिलेला आहे तुम्हाला. हा 90 आहे आणि हा कोण विचारले. मग 2 कोण माहीत असेल तर तिसरा कोण काढू शकतो, हो ना. पण तुम्हाला लक्षात आहे का बघा, पायथागोरसच्या प्रमेयाच्या वेळेस मी तुम्हाला शिकवले होते. जर इथं निरीक्षण केलात ही बाजू 5 आहे आणि कर्ण म्हणजे 90 अंशासमोरची बाजू 10 आहे. म्हणजे हा 5 किंवा ही जी बाजू आहे ती कोणत्या कोणासमोरची असेल? आपण 30 60 90 आणि 45 45 90 चे 2 प्रमेय पाहिले. त्यामध्ये ही 5 किंवा OM जी बाजू आहे त्याच्या समोरचा कोण किती मापाचा असेल? तर आपण म्हटलं होतं समजा 30 60 90 चा जर त्रिकोण असेल तर 30 अंशासमोरची बाजू काय असते? कर्णाच्या निम्मी असते. मग इथं कर्ण 10 आहे आणि 30 अंशासमोरची बाजू 5 आहे म्हणजे कर्णाच्या निम्मीच आहे की. म्हणजे हा कोण किती झाला? 30 अंशाचा. बघा 30 60 90 अंशाच्या प्रमेयाचा हा व्यत्यास आहे. तर तुम्हाला एवढी साधी गोष्ट लक्षात आली पाहिजे. मग या धड्यात काही ते दिलेलं नाही. मागच्या धड्यातलं आपल्याला त्याच्यावर आधारित हा प्रश्न विचारले पहा. मग काय म्हणणार? कोन MRO बरोबर 30 अंश किंवा 1-2 पायऱ्या वाढवायचे का आपण? ठीक आहे असं लिहूयात. त्रिकोण MRO मध्ये कोन M किती आहे? 90 अंश आहे. म्हणून कोन MRO हा किती येणार आहे? 30 अंश. कारण याचं कारण काय लिहिणार? कारण ह्या MRO समोरची MO बाजू किंवा OM. तर MO ही बाजू कोणाच्या निम्मी आहे? कर्णाच्या. कर्ण कोण आहे? OR. असं लिहा किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल. 30 60 90 अंश प्रमेयाचा व्यत्यास. दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही लिहू शकता. सोपं हे लिहिणं की त्यांनी दिलेलं आहे की हा MO 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी आहे. म्हणजे ही बाजू MO जी आहे एक बाजू जर अशी निम्मी असेल कर्णाच्या तर ती बाजू कुठल्या कोणासमोरची असते? 30 अंश कोणासमोरची बाजू असते. तर हा व्यत्यास आहे बघा. आपण इतका वेळ काय म्हणायचो? 30 अंश दिला तर त्याच्या समोरची बाजू निम्मी आहे. पण इथं बाजू निम्मी असेल तर कोण 30 अंशाचा येतो हे आपण लिहिलं म्हणून इथं व्यत्यास लिहिलंय. ठीक आहे. तर याला पण आपण चौकट करूयात. आता तिसरा प्रश्न काय दिलाय पहा. कुठला कोण विचारलेला आहे? कोन MRN. कुठे पहा? कोन MRN. तर हा 30 मिळाला आपल्याला, हो की नाही. हा कोन 30 आहे. हा कोन काढला तरच या दोघांची बेरीज करून MRN मिळेल. मग त्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? हा सुद्धा 30 आहे हे सिद्ध करावं लागेल. इथं सिद्ध करू शकतो आपण. ON बघा ON हा 5 सेमी आहे आणि हा कर्ण आहे त्याचा ह्या काटकोन त्रिकोणामध्ये. म्हणजे परत ह्या 5 सेमी अंशासमोरची 5 सेमी बाजू समोरचा कोन किती असला पाहिजे? 30 अंश असला पाहिजे. किंवा
दुसरा एक प्रकार आहे की हे दोन त्रिकोण जर एकरूप दाखवले तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही दाखवू शकता. मी आत्ताच्याच पद्धतीनं दाखवायले. काय म्हणणार मी? कोण कुठला घेणार आहे? NRO किंवा ORN. कोण ORN बरोबर 30 अंश. कारण काय लिहिणार मी? 30, 60, 90 अंश प्रमेयाचा व्यत्यास. बघा कळतं का हे? का मी तसं म्हणायले? कारण इथं सुद्धा ON MO ऐवजी काय लिहिणार? NO हा कुणाच्या निम्मा आहे? ORच्या निम्मा आहे. ठीक आहे. याचाच अर्थ एक बाजू जर कर्णाच्या निम्मी असेल तर ती बाजू किंवा त्या बाजू समोरचा कोण किती मापाचा असतो? 30 अंश मापाचा. म्हणजे हा पण कोण किती झाला? 30 अंश. म्हणून कोण MRN बरोबर कुणाकुणाची बेरीज आहे? MRO अधिक ORN. कोण MRO अधिक कोण बघा MRO आणि ORN बरोबर प्रत्येका दोघांचंही माप किती आहे? प्रत्येकी 30 अंश. 30 अधिक 30 बरोबर किती येणार? 60 अंश. म्हणून कोण MRN चं माप किती येतं? 60 अंश. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे.